आत्ताच्या स्थितीमध्ये या पृथ्वीवर म्हणजे अनेक सजीव आहेत आणि त्याच्यामधले जे सक्षम सजीव आहेत तेच टिकतील असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, ज्या सजीवांकडे वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता आहे, those who can adapt the outer environment and they adapt their situations, that can be survive in this earth. ओके, जे कोणी बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेतील तेच प्राणी पृथ्वीवरती टिकून राहतील, हा त्याचा सिद्धांत होता. तुम्ही 9वी मध्ये पण थोडक्यात हा सिद्धांत शिकला होता. अवशेष तो ऍक्च्युली ना विशेष आहे, ते चुकून झालंय. कोणता अवयव विशेष अवयव आहे? हॅलो मॅम. हा, ऑप्शन दिसत नाही. आता दिसतात? नाही, आमच्याकडे दिसत नाही. तर नेटवर्क प्रॉब्लेम असेल काही. दिसत आहेत मॅम ऑप्शन. हृदय, यकृत, आंत्रपुच्छम, फुफ्फुसम, हार्ट, लिव्हर, अपेंडिक्स अँड लंग्स याच्यापैकी कोणता ऑर्गन हा आपला स्पेशल ऑर्गन आहे? अपेंडिक्स, आंत्रपुच्छ. हृदय. ओके, ज्यांना हृदय वाटतंय त्यांना हृदय का वाटतंय? मॅम मी हे एक्सप्लेन करू का की तिथे अपेंडिक्स काय येतं ते? आपण आधी बघूया ना की बाकीच्यांना असं का वाटतंय. उन्नती, तुला डी हे आन्सर का वाटतंय? उन्नती सोनावणे. मी करू मॅम? हा, बोल बरं. मॅम फुफ्फुस, हार्ट ही चेंज येतं आणि जे अपेंडिक्स राहतं ना तेही आपल्याला काढून ठेवता येतं, काढता येतं आपल्या शरीरातून. त्याची आपल्याला खास करून गरज नाहीये. आता आपण विषारी पदार्थ खात नाही ना, त्याची आवश्यकता फक्त विषारी पदार्थ आपल्या जेवढं विषाचं स्टॉक आहे ना आपल्या शरीरात त्याचं काढून ठेवणार आता. त्यामुळे आता काय आपण विषारी खात नाही, त्यामुळे आपल्याला अपेंडिक्स काढता बी येते. फुफ्फुस आपल्याला रिप्लेस करता येत नाही मॅम, त्यामुळे मला वाटतं फुफ्फुस असं मॅम. जे प्राणी आता सध्या याचा आन्सर आहे आंत्रपुच्छ किंवा अपेंडिक्स. ओके, बरोबर, ठीक आहे, बोल. मॅम मी बोलू की बौद्धवी? मी बोलते. ठीक आहे. नेक्स्ट अजून आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत मुलांना. याचा आन्सर अपेंडिक्स आहे, आंत्रपुच्छ. कारण की हृदय आपल्या शरीरामध्ये कार्यरत, यकृत किंवा लिव्हर आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतं, फुफ्फुस आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतं. आंत्रपुच्छ हा असा अवयव आहे जो आपल्या शरीरामध्ये असतो पण त्याचा विशेष असं काही कार्य नाहीये, तो जस्ट आहे म्हणून आहे. जसं का वरुणने आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला आपले पूर्वज जे शिकार करून खात होते, कच्चं मांस खात होते, रॉ फूड खायचे, त्यावेळेला त्यांना आंत्रपुच्छाची किंवा अपेंडिक्सची गरज पडायची की त्या रॉ चिकन किंवा रॉ मीट याच्यामधलं जे काही विषारी टॉक्सिक आहेत ते सगळे आपल्या पोटामध्ये हानी करू नये किंवा आपल्याला काही हानी पोहोचवू नये म्हणून मग अपेंडिक्स होतं, जे ते टॉक्सिन्स एलिमिनेट करायला मदत करत होतं.
तर Yes, आंत्रपुच्छम आता सध्या आपण शिजवलेलं अन्न खातो, आपल्याला त्याची काही एवढी गरज भासत नाही. कधीतरी म्हणजे ते काढून टाकलं तरी सुद्धा चालू शकतं, आपल्या पोटात तसंच राहिलं तरी त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही. कधीतरी ते क्वचित त्रास देतं, त्यावेळेला ते काढून टाकावं लागतं. अदरवाईज तो Yes, असा ma'am. अवयव आहे की आपल्या शरीरामध्ये आहे म्हणून आहे. असंच आपल्या शरीरामध्ये अजून एक अवयव नाही म्हणता येणार, त्याला हाड आहे, बोन आहे. हो असं मॅम, कोणतं बोन आहे सांगू शकाल तुम्ही? माकड हाड म्हणतात त्याला. मॅम निरुपयोगी माकड इंद्रिय हाड. असे म्हणतात त्याला. हो मॅम, ते आपल्या शरीरामध्ये ज्या अवयवाची आता गरज नाही त्याला निरुपयोगी अवयव म्हणतात. निरुपयोगी असे म्हणतात. आणि त्यालाच बोन एक टेल. विशेष नाव दिलेलं आहे अवशेषांग. जसं की उदाहरणार्थ आता तुम्ही सांगितलं की आंत्रपुच्छ, दुसरं की माकड हाड, आणि तिसरं अजून एक आहे अक्कलदाढ जे असते, ती पण एक निरुपयोगी अवयव म्हणू शकतो आपण. आणि कानाचे जे बरोबर. स्नायू असतात ते पण आहेत. यस मॅम. ओके, टेल बोन. ज्या वेळेस माकडाला ma'am. शेपूट होती आणि माकड ज्या वेळेला इव्हॉल्व्ह होत होता, उत्क्रांत होत होता मानवामध्ये, त्यावेळेला मग त्याला शेपटीची गरज भासायची, जी कारण तो झाडावर राहत होता त्यावेळेला त्याला शेपटीची गरज होती आधारासाठी. जेव्हा तो झाडांवरून खाली आला, जमिनीवर राहायला लागला, त्यावेळेला त्याला त्याची शेपटीची गरज संपली आणि हळूहळू मग ती कालांतराने नष्ट झाली, नाहीशी झाली. पण ते हाड जिथे ती टेल अटॅच असायची, ते हाड तिथे तसंच राहिलं, त्याला आपण म्हणतो आता टेल बोन किंवा माकड हाड. ओके, याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. मी तुम्हाला हे ग्रुपवरती पाठवून देईन. योग्य जोडा जुळवा आहे छोटस, आणि काही उत्तरं आहेत. ही उत्तरं तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायची आहेत आणि ग्रुपवरती टाकायची आहेत. ठीक आहे, मी वाचेन ते. मला जर समजलं की मला लगेच कळेल की मी गुगल वरून सर्च करून लिहिलंय, चॅट जीपीटी मध्ये सर्च करून लिहिलंय की कसं लिहिलंय. त्यामुळे उत्तरं ही एका वाक्यात लिहिली तरी चालतील, पण स्वतःच्या शब्दामध्ये लिहायची. मॅम सेमी मध्ये लिहिलं तर चालेल का? हो, इंग्लिश मध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा, पण इंग्लिश मराठी मिक्स करून लिहू नका. ओके मॅम. ठीक आहे, आता आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. आता वर्कशीट दाखवले ना, त्याच्यामध्ये फक्त आम्ही ना क्वेश्चन आणि त्याच्या लगेच खाली आन्सर लिहितो, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार. हा हा, यस मॅम, लिहितो आम्ही. ओके, आपला धडा स्टार्ट करूया आपण. अनुवंशिकता आणि उत्क्रांती. ही इमेज ओळखीची वाटते, आपण खूप 4थी 5वी पासून बघत आलेली इमेज. आणि 5वीचं ना पूर्ण पुस्तक होतं याच्यावर. आणि मॅम दहावीच्या पुस्तकावर मॅम येतं. पुस्तकाचं कव्हरच होतं ना हे असं. मॅम 10वीच्या कव्हर वर आहे. हो मॅम, होतं. मॅम ते ना पुस्तक माझ्याकडे अजून आहे 5वीचं. ओके, तर अनुवंशिकता आणि ही जी आहे हे इव्हॉल्युशन आहे. उत्क्रांती जो टर्म आहे तो तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. मग अनुवंशिकता ही टर्म तुम्ही कशी सांगाल? सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगितलं की अनुवंशिकता किंवा हेरिडिटी काय आहे, हे तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊ शकाल? येस मॅम. येस मॅम. हँड रेस करा मुलांनी. येस मॅम. आपण आता ना आपल्याला जी नवीन नवीन मुलं आली आहेत त्यांच्याकडून आपण आता ऐकूया. दशरथ वसावे नावाने जॉईन झाले. ज्यांनी हँड रेस केले त्यांच्यावरच विचारते. दशरथ वसावे नाही. मोक्षदा
मॅम मला उदाहरण येत नाही, व्याख्या सांगू का? हा चालेल, सांग. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या सहाय्याने पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आनुवंशिकता असे म्हणतात. बरोबर आहे. एक्झाम्पल कोण सांगेल? जगदीश. मॅम मी जगदीश सांगू? जगदीश पावरा. अभिषेक. मॅम एखादी उदाहरण, उंची. जर आपल्या वडिलाची उंची तितकीच असेल तर आपली उंची तितकीच असेल. हे होऊ शकतं की आपल्या घरामध्ये जर कोणी खूप उंच आहे तर कदाचित आपली सुद्धा उंची तेवढी असू शकते. अजून तिची उंची कमी असते. मॅम मी जर आपल्या घरामध्ये एखाद्याच्या चेहऱ्याची ठेवण ही सारखी असेल तर पुढच्या म्हणजे त्या संततीत जन्माला येणाऱ्या मुलाची ही चेहऱ्याची ठेवण सारखी असू शकते. हा तर बेसिक आहे. एका घरातली सगळी माणसं ऑलमोस्ट सिमिलर दिसत असतात. म्हणजे कोणी आईसारखं दिसत असतं तर कोणी बाबांसारखं दिसत असतं. त्यामुळे आपण ओळखू शकतो की भावंड आहेत. पण कधी कधी असंही होतं की दोन भावंड सारखे दिसत नाहीत. ठीक आहे, असंही होतं. बऱ्याचदा सगळेजण सेम दिसत असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये साम्य दिसत असतं. पण कधीतरी असं एखादं होतं, ती रेअर केस असते की ज्या वेळेला ते दोन्ही भावंड ही वेगवेगळी असतात. मी आणि माझी बहीण आम्ही दोघी अजिबात सेम दिसत नाही. आम्ही सांगितलं तरी कोणी विश्वास नाही ठेवायचा की आम्ही दोघी बहिणी आहोत म्हणून शाळेमध्ये. एवढं आम्ही डिफरंट होतो, डिफरंट आहोत. असं होतं कधीतरी. आणि मॅम जैविक लक्षणामध्ये असं उंची किंवा चेहऱ्याची ठेवण एवढंच नाही तर स्वभावामध्ये पण सारखेपणा असू शकतो. आणि आपण आवड म्हणू शकतो. म्हणजे असं आपण फॉर एक्झाम्पल असं घेऊ शकतो की माझ्या वडिलांना की एखादी स्पेसिफिक भाजी असते ती त्यांना आवडते आणि पुढेच मला पण तीच स्पेसिफिक भाजी आवडू शकते. असं पण आवडी निवडी पण सेम असू शकतात. आणि बुद्धीच्या बाबतीत पण हो मॅम, आणि बुद्धीच्या बाबतीत पण काही प्रमाणात असं असतं की जर माझ्या मम्मीला किंवा पप्पाला जर मॅथ जास्त आवडत असेल तर तेच म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये पण जाते की त्यांना मॅथ जास्त आवडतं. असं पण काही प्रमाणात होतं. त्यामध्ये पण एक असं असतं की जर दोघांचं काही गोष्टी समान असतील तर मुलांना ते आवडतच नसतं. असंही होऊ शकतं. ठीक आहे, त्याला डॉमिनंट आणि रेसेप्टिव्ह असं म्हणतात. तर ते पण आपण बघणार आहोत. मला हे बघायचं होतं की तुमचा अनुवंशिकतेचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर आहे का. तर मला असं बऱ्यापैकी वाटतंय की तुम्हाला बऱ्याच जणांना हा कन्सेप्ट क्लिअर आहे. एक मिनिट मुलांनो. ओके, तर आता आपण इव्होल्युशन इव्होल्युशनची कन्सेप्ट आपली क्लिअर आहे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे आपली. अनुवंशिकताची म्हणजेच हेरिडिटीची पण बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. तर आपण मेन चॅप्टर कडे फोकस करूया. ओके, तर डेफिनेशन आता आपल्याला कोणीतरी सांगितली होती, मोक्षदाने सांगितली होती ना. तर हा जो हेरिडिटरीचा जो सुरुवात आहे ती कोणी केलेली होती तर ग्रेगर जोहान मेंडेल. ओके, मेंडेल नाव आठवतं हे मला? येस मॅम, आठवतंय. तुम्हाला ते होतं का वटाण्यांचा प्रयोग? येस मॅम. द्विसंकर मध्ये होतं. म्हणजे त्याच्यामध्ये मेंडेलचं नाव होतं, बरोबर.
येस येस मॅम. हो मॅम. प्रभावी आणि अप्रभावी लक्षणांमध्ये पण होतं. हा. तर तो होता ग्रेगर जोहान मेंडेल, जो अनुवंशिकता मॉडर्न हेरिडिटीचा जो शोध आहे तो ग्रेगर जोहान मेंडेल यांनी लावला होता. तर त्यांनी खूप बराच काळ संशोधन केलं आणि त्यानंतर त्यांनी अनुवंशिकतेबद्दलचे काही निष्कर्ष, काही सिम्पटम्स किंवा काही स्पेसिफिक कन्क्लुजन त्यांनी काढले की असं असं असू शकतं. त्याच्या आधी एवढं काही अनुवंशिकतेबद्दल माहित नव्हतं. अनुवंशिकता म्हणजे फार फार तर आई वडिलांसारखं दिसणं किंवा आई वडिलांचं एखादं कॅरेक्टर आपल्यामध्ये येणं इथपर्यंत माहिती होतं. पण जे अनुवंशिकतेमध्ये आपल्याला आजार येऊ शकतात किंवा काही डिफेक्ट येऊ शकतो, हे सगळं जे शोधण्याचं स्टार्टिंग आहे ती ग्रेगर जोहान मेंडेल पासून झाली. त्यानंतर मी तुम्हाला आता बोलली ना डॉमिनंट आणि रेसेसिव्ह जीन, की एखादा आई वडिलांमधला एखादा जीन हा आपल्यामध्ये येतो आणि तो आपल्याला मध्ये शो होतो, तर तो झाला डॉमिनंट जीन. आणि जो जीन किंवा जनुकी आपल्यामध्ये येतात पण ते दिसत नाहीत, तो कॅरेक्टर दिसत नाही, तर ते झालं रेसेसिव्ह जीन. ते त्यांनी शोधून काढलं होतं. त्यानंतर 1901 साली ह्युगो द रिस या नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने शोधून काढलं म्युटेशन किंवा उत्परिवर्तन. ओके, उत्परिवर्तन आणि म्युटेशन हा शब्द हा खूप महत्वाचा आहे, कारण की म्युटेशन मुळे काय पूर्ण जग बदलू शकतं. म्युटेशन ही एक चांगली कल्पना पण आहे आणि तेवढीच ती एकदम डेंजर कल्पना पण आहे. जर तुम्ही कधी असं इंग्लिश पिक्चर बघत असाल खूप सारे लढाई वगैरे वाले, तर तुम्हाला आठवत असेल एक्समॅन नावाचं एक पिक्चर आहे. त्याच्यामध्ये म्युटेशन ही संकल्पना घेऊन त्यांनी ते हे केलंय की मानवामध्ये जर म्युटेशन होत गेलं, म्युटेशन म्हणजे काय, आपले जे जनुके आहेत, आपले जे डीएनए आहेत, त्याच्यामध्ये असे काही चेंजेस होत गेले की आपल्यात दिसत नाही ते कॅरेक्टर आपल्यामध्ये दिसायला लागले. तर समजा अशी पूर्ण जशी पूर्वीच्या माकडांची होती किंवा पूर्वीच्या माणसांची जशी होती पूर्ण केसाळ, तशी पुन्हा ते वाले जीन जर आपल्यामध्ये पुन्हा ऍक्टिव्हेट झाले तर ते असतात म्युटेशन. आणि ते कशामुळे काय म्हणूया ट्रिगर होतं किंवा कशामुळे ते सुरू होऊ शकतं, तर युव्ही रेजमुळे. तो जो कन्सेप्ट आहे तो ह्युगोने शोधून काढला म्युटेशनचा किंवा उत्परिवर्तनाचा. जो आपल्या मध्ये बदल होत गेला तो सगळा म्युटेशनमुळे झाला आणि म्हणून आपण आजचे हे मानव तयार झालोय. काय सांगू, पुढे पुढे अजून म्युटेशन होत जाणार, अजून चेंजेस होत जाणार आणि फ्युचर मधला जो माणूस आहे तो काहीतरी वेगळाच दिसत असेल. तर ज्या वेळेला 1901 साली ह्युगोने हा म्युटेशनचा किंवा उत्परिवर्तनाचा सिद्धांत शोधून काढला, त्यावेळेला समजलं की माणसामध्ये जे बदल झाले ते कशामुळे झाले. ठीक आहे, म्युटेशनमुळे. की माणूस आहे, एक माकड आहे, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये काहीतरी बदल झाला, झाडं वगैरे नष्ट झाली, त्यामुळे त्याला झाडावरून जमिनीवरती राहायला यावं लागलं. आणि मग जमिनीवरती राहायला आल्यानंतर त्याला त्याचे जे सगळे कॅरेक्टर्स होते ते झाडावर राहणाऱ्या माकडाचे होते. मग जमिनीवर त्याला राहण्यासाठी स्वतःला मध्ये काही ना काही बदल म्हणजे ते आपोआप होत गेले. त्याच्यामधले जीन्स जे डीएनए आहेत ते आपोआप असे इव्हॉल्व्ह होत गेले, ऍडव्हान्स होत गेले की त्याच्यामध्ये जमिनीवर राहण्यासाठी गरजेचे असणारे कॅरेक्टरिस्टिक्स तयार झाले. हा झाला उत्परिवर्तनाचा सिद्धांत. त्यानंतर पुन्हा 1902 साली वॉल्टर सटन, ओके, वॉल्टर सटन नावाचा एक सायंटिस्ट होता, तो अभ्यास करत होता नाकतोडांवरती. नाकतोडे माहिती आहेत ना सगळ्यांना, ग्रीन कलरचे एवढेसे मोठे मोठेसे असतात. येस मॅम. हा, तर तो नाकतोड्यांचा अभ्यास करत होता आणि त्याला कळालं की त्याच्या आतमध्ये म्हणजे त्याच्या पेशींचा अभ्यास करताना त्याला कळालं की त्याच्यामध्ये जी गुणसूत्र आहेत, जी काही त्याच्यामध्ये जनुके आहेत ती जोड्यांमध्ये आहेत. 2, 1 आणि 1 अशा त्या जोड्या जोड्या आहेत. आणि मग त्यावेळेला त्याला कळालं की जी म्हणजे जे मेल आणि फिमेल हे जे बनतात ते जनुक नेहमी एक जोड्यांमध्ये असतात. मग त्यानंतर
त्यांना हे कळालं की जे जनुकांचं वहन होते म्हणजे आपले जे अनुवंशिकता आपण म्हणतोय की एखादा कॅरेक्टरिस्टिक कसं पास होते पुढच्या पिढीकडे, तर जनुकांमधून होते. जनुकांच्या मध्ये जे गुणसूत्र आहेत, गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम आणि जनुके म्हणजे डीएनए. ठीक आहे. क्रोमोझोम्स माहिती आहेत ना, ते एक्स आकाराचे असे असतात, ते सगळे क्रोमोझोम्स किंवा गुणसूत्रे, आणि जनुके म्हणजे डीएनए. हा तुमचा होमवर्क आहे. हा डीएनए आणि आरएनए ची आकृती काढा आणि छान कलरफुल वगैरे काढा. तुमच्याकडे खूप वेळ आहे. तर छान डीएनएचा एक स्ट्रँड वेगळ्या कलरने, दुसरा स्ट्रँड वेगळ्या कलरने, थोडा कलरफुल काढा, म्हणजे तुमचा टाइमपास पण होईल आणि तुम्ही जरा त्याच्यामध्ये लक्ष घालून अभ्यास कराल. तर त्यांना हे कळालं की डीएनए चे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, ते कसे होतात, तर गुणसूत्रांमधून होत आहेत. आणि त्यामुळे आता त्यांची आता संशोधन कुठल्या दिशेला वळलं की जनुकांचं वहन कसं होतं ते आपण शोधूया. त्या दिशेने त्यांचं संशोधन सुरू झालं. आणि मग 1944 साली ऑसवर्ल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन या 3 सायंटिस्टनी मिळून हा शोध लावला की ऑलमोस्ट सगळ्या सजीवांमध्ये डीएनए हीच अनुवंशिक सामग्री असते. फक्त काही विषाणू असतात, व्हायरसेस असतात ज्यांच्यामध्ये डीएनए नसतो, पण बाकी सगळ्या सजीवांमध्ये डीएनए हीच अनुवंशिक सामग्री असते. ओके, हे त्यांनी शोधून काढलं. मग त्यानंतर म्हणजे विचार करा, 1944 ते 2044 पण अजून पूर्ण आलेला नाहीये. 100 वर्ष सुद्धा झाली नाहीयेत ह्या शोधाला. आणि आता आपण ह्या पॉइंटला आहोत की आपल्याकडे माणसाच्या डीएनएचा एकूण 1 पॉइंटचा मॅप आहे. किती प्रगती झाली, किती संशोधन झालं त्याच्यावरती, काय म्हणताय तुम्ही? प्लांट मध्ये पण असंच असतं. प्लांटचं सुद्धा जे ट्रान्सफर होतं ते सुद्धा डीएनए थ्रूच होतं. त्यानंतर मग 1961 साली फ्रान्स मध्ये एक सायंटिस्ट होता, फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनार्ड. त्या दोघांनी जीवाणूंच्या पेशीमध्ये तयार होत जे डीएनए असतात, ते डीएनए पासून प्रथिने कसे बनतात, प्रथिने संश्लेषण म्हणजे काय, प्रथिने प्रोटीन्स कसे बनतात, त्याचं त्यांनी एक मॉडेल तयार केलं. आणि त्यामुळे त्यांना कळालं की डीएनए चे जे स्ट्रँड्स असतात, डीएनए एकमेकांशी इंटरकॉइल्ड वाइल्ड असतो ना, एकमेकांमध्ये असा गुंतलेला असतो, त्याच्यामध्ये ज्या लाईन्स आपण दाखवतो ते लाईन्स म्हणजे न्यूक्लियोटाइड्स असतात. आणि त्या 4च प्रकारचे ते असतात, ATGC 4 प्रकारचेच असतात. त्या 4 प्रकारांचे जो क्रम असतो त्यांचा म्हणजे AATTGC असे ते ज्या क्रमाने लावलेले असतात, त्या क्रमामध्ये एक कोड दडलेला असतो आणि त्या कोड वरून तयार होतो प्रथिन. जो त्यांचा क्रम असेल प्रत्येक प्रथिनांचा. कोण बोलतोय? हॅलो मॅम. हा बोल. डीएनए फिंगरप्रिंट पण बनवतं का, पेपर मॉडेल? डीएनए फिंगरप्रिंटिंग ही एक वेगळी टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये आपण एका डीएनएच्या म्हणजे 2 आपल्या कसा प्रत्येकाचा वेगळा फिंगरप्रिंट असतो, तसा प्रत्येकाचा डीएनए पण वेगळा असतो. तर डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजेच एका डीएनएच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा शोध लावणे. ती व्यक्ती कशी दिसते, कशी दिसत असेल त्याचा शोध लावणे म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग असते. आपण ते पुढे बघूयाच. हो मॅम. डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं, बरोबर. 2 लाईन्स असतात म्हणून त्याला डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतात. तर त्यावेळेला त्यांना कळालं की आपले जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा जे आपल्या शरीरामध्ये प्रथिने जी बनतात, प्रोटीन बनतात, त्याचं सगळं कोडिंग आपल्या डीएनए मध्ये झालेलं असतं. जे ते एक्स असतात ना, क्रोमोझोम्स, त्यांच्या वरती असे कॉइल्ड झालेले असतात डीएनए. आणि त्यांची लांबी रुंदी ही आपण विचार पण करू, म्हणजे त्यांची जी लांबी असते ती आपण विचार पण करू शकत नाही, एवढी लांब असते. म्हणजे जर आपण नॉर्मली आपल्या ह्याच्यामध्ये त्याची लांबी मोजण्याचा प्रयत्न केला, मला तर आठवत नाही तसे एक्झॅक्ट किती होती, समथिंग काहीतरी मीटर्स मध्ये लांब असतात ते. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला नक्की सांगेन.
काही मीटर मध्ये लांब असतात, म्हणजे आपल्या उंचीपेक्षा सुद्धाही जास्त ते लांब असतात. आणि ते एवढे लांब असणारे डीएनएच्या वायर्स त्या एवढूशा क्रोमोझोम वरती, गुणसूत्रांवरती गुंडाळलेले असतात. म्हणजे आपली एवढीशी पेशी जी आपल्याला दिसतही नाही, त्या पेशीच्या आतमध्ये, त्याच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा एवढ्याशा छोट्या छोट्या मायक्रोमध्ये गोष्टी आहेत ज्या आपले शरीर चालवतात, जे आपलं शरीर बनवतात. हा वे आहे की तुम्ही बायोला कसं इंटरेस्टिंग बनवू शकता. की आपल्या शरीरामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसलेल्या नाहीयेत, आपण बघितलेल्या नाहीये, त्यांचा आपण विचार केलेला नाहीये, पण त्याने आपण बनलोय. मग असा विचार केला की आपल्याला आपोआप इंटरेस्टिंग असा एक्स असतो क्रोमोझोमचा शेप थोडाफार. त्यानंतर मग जनुक अभियांत्रिकी म्हणजेच डीएनए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पुढे संशोधन सुरू झालं. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट म्हणजे जे डीएनए आहेत, त्याचा जो मेन कोड आहे त्याला बदलायचं, त्याच्यामध्ये त्यांचे कॉम्बिनेशन चेंज करायचे आणि त्यातून आपल्याला हवं ते मिळवायचं. आता त्यांनी काय सांगितलं, त्यांनी कशाच्या संदर्भात अभ्यास केला, प्रोटीन सिंथेसिसच्या संदर्भात अभ्यास केला, बरोबर. मग एखादा प्रोटीन, आपल्या शरीराला प्रोटीन गरजेचे असतात, राईट. प्रोटीन खाण्यासाठी आपल्या डॉक्टर सांगतात की प्रोटीन्स हवेत तर प्रोटीन खायला पाहिजे. मग मोस्टली आपण प्रोटीन पावडर खातो किंवा अंड खातो किंवा मूग वगैरे खातो. सोयाबीन मध्ये पण समजा प्रोटीनच्या गोष्टी मिळाल्या तर, किंवा प्रोटीन ज्या गोष्टीमधून आपल्याला प्रोटीन मिळवायचे, अंड्यामधून किंवा चिकन मधून, मग त्यांच्यामध्ये या उद्देशातून टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला की आपल्याला एखाद्या गोष्टीमधली प्रोटीनची संख्या वाढवायची आहे. मग ते समजा चिकन आहे तर चिकनचे डीएनए असे बदलायचे की त्याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन मिळेल आपल्याला. हो, आकृत्या काढून तुम्हाला ग्रुपवरती टाकायच्या आहेत. मग ह्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आणि ती टेक्नॉलॉजी तयार झाली, रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी. जे डीएनए आहेत त्याला रिकॉम्बाईन करायचं, त्यांना त्यांची पुनर्बांधणी करायची आणि तिथून नवीन स्कोप तयार झाला जेनेटिक इंजिनिअरिंगचा. गुणसूत्रांची जनुक अभियांत्रिकीचा स्कोप तयार झाला. मग त्यानंतर मग हळूहळू त्याचा उपयोग मेडिकल फील्ड मध्ये सुद्धा आता व्हायला लागलाय की जे अनुवंशिक विकृती आहेत की खूप म्हणजे डॉक्टरांना बाळ पोटामध्ये असताना कळतं की त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. मग काय करता येऊ शकतं, तर त्या बाळाचे डीएनए बदलून आपण पुन्हा त्याच्यामध्ये टाकू शकतो की ते त्याच्यामधला डिफेक्ट नाहीसा होईल. तर डॉक्टरद्वारे केलं जातं ना ते म्हणजे ते कार्य डॉक्टरांकडून सोनोग्राफीद्वारे केलं जातं ना. सोनोग्राफीद्वारे फक्त कळतं की त्याच्यामध्ये काय डिफेक्ट आहे. डीएनए त्याच्यामधून एक्स्ट्रॅक्ट करावे लागतात. हे साधं काम अजिबात नाहीये. खूप मोठ्या स्केलवरती, खूप ऍडव्हान्स लॅबोरेटरीमध्ये हे काम होतं आणि हे सर्रास होत नाही. अजून तरी अशा प्रकारच्या गोष्टींवरती संशोधन चालू आहे. माणसावरती अशा प्रकारचे प्रयोग करण्याला सध्या बंदी आहे. त्यामुळे आपण अजून तेवढं परमिशन्स मिळालेल्या नाहीयेत. पण भविष्यामध्ये कदाचित आपण ते डिझाईन करू शकतो. नंतर असं होऊच नाही. केलेलं होतं मॅम. शिप वरती वगैरे म्हणजे प्राण्यांवरती प्रयोग होतात पण माणसांवरती नाही होत, कारण की मग ह्युमन राईट्स वगैरे येतात, त्यामुळे मग नाही करू शकत. काय नविष्ठा? प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये काय फरक आहे? प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स. प्रोटीन हे आपल्या शरीरात सगळ्यात महत्वाचे घटक असतात. त्याच्या आपले जे डीएनए वगैरे बनतात त्याच्यासाठी सुद्धा प्रोटीन लागतं. आपले मसल बिल्ड होण्यासाठी प्रोटीन लागतात आणि कार्बोहायड्रेट मधून आपल्याला एनर्जी मिळते. ओके, ते बायोकेमिस्ट्रीचा हिस्सा होतो आणि आपल्याला पुढे कदाचित असेल, आपण बघूया.
त्यानंतर संकरित वनस्पती आणि संकरित प्राणी बनवणूक. जे बॉयलर कोंबड्या असतात ना, ज्या फक्त चिकन साठी असतात, त्या मी आता जसं तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये फक्त त्यांचं मसल बिल्ड करण्यासाठी त्यांना बनवलेलं असतं. त्यांच्यामध्ये असे त्यांच्यावरती प्रयोग केले गेले की त्याच्यातून फक्त त्यांचं मांस वाढेल, त्यांचं वजन वाढेल. ते अंडी वगैरे देऊ शकत नाही. त्यानंतर अंडी सुद्धा अशी असतात, नॉन फर्टिलाइज एग असतात, म्हणजे अशी अंडी ज्याच्यामधून पिल्ल बनवू शकत नाहीत. ते फक्त अंडी खाण्यासाठीच असतात. आपण जी विकत आणतो अंडी ती नॉन फर्टिलाइज असतात, ती त्याच्यामधून पिल्ल होऊ शकत नाही. ज्या गावठी कोंबड्या असतात गावी पाळलेल्या, त्यांच्यापासून पिल्ल बनतात, ती अंडी वेगळी, आणि जी आपण दुकानामधून व्हाईट कलरची अंडी आणतो ती वेगळी. ठीक आहे. संकरित देणाऱ्या वेगळ्या काय म्हणजे मॅम मांस देणाऱ्या कोंबड्या वेगळ्या राहतात आणि अंडे देणाऱ्या कोंबड्या वेगळ्या राहतात. राईट बरोबर. आणि कोंबड्या वेगळ्या राहतात. हॅलो मॅम. त्यानंतर बोल सतीश, बोल. आपण दुकानातून अंडे घेतो ते कशापासून बनवतात म्हणजे त्या स्पेशली कोंबड्या असतात ज्या फक्त अंडी देण्यासाठीच असतात, आणि जी अंडी ते देतात त्या अंड्यांपासून पिल्ल बनू शकत नाहीत. अशा प्रकारे त्यांना त्यांचे डीएनए बदललेले असतात. त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे इंजेक्शन्स देऊन गावरान कोंबड्या वेगळ्या आणि बॉयलर्स कोंबड्या वेगळ्या, अंडी देण्यासाठी असणाऱ्या कोंबड्या वेगळ्या. त्यानंतर वनस्पती सुद्धा अशा बऱ्याच साऱ्या वनस्पती आहेत, जीएमओ म्हणतात त्यांना, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, जीएमओ. तर हे जीएमओ वनस्पती देखील खूप आहेत. जीएमओ कॉर्न आहे म्हणजे मका, त्यानंतर जीएमओ टोमॅटो आहे. तुम्ही केले का? काय तुम्ही स्क्रीन शेअर केली का? नाही, स्क्रीन शेअर नाही केली मी, तुम्हाला असं सांगते. मी ह्याच्यावरती अख्खा लेक्चर ह्याच्यासाठी घालवलाय कारण की हे तुमचं एकदा तुम्हाला नीट कळालं ना की त्यानंतर आपण डीएनए आरएनए मध्ये जो अभ्यास करणार आहोत तो तुम्हाला व्यवस्थित कळेल. कारण एकदा आपल्याला बेसिक त्याचं क्लिअर झालं की त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतंय, तर मग जे होणार आहे, जे आपण बघणार आहोत ते आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. म्हणून मी इंट्रोडक्शनला एक लेक्चर ठेवलं होतं आपलं. ओके मॅम. आजच्या होमवर्क मध्ये ना आम्ही या धड्याच्या नोट्स काढून ठेवतो. नाही, मी तुम्हाला डीएनएची आकृती आणि आरएनएची आकृती सांगितली, ती आकृती काढून ठेवा. ओके मॅम. आरएनएची काढायची आहे का आणि पाठवायची? एक मिनिट, एकेकाने बोला, हँड रेस करा आणि बोला. बोल सतीश. आपलं बीजपत्र राहतं का? परत एकदा बोल. मोकाई की बीजपत्र राहतं का? सॉरी, मला ना कळत नाहीये तू काय म्हणतोस. चॅट बॉक्स मध्ये टाक ना. डीएनए आणि आरएनए ची आकृती काढून त्याची माहिती लिहून पाठवायची आहे का? त्याची आकृती काढा आणि त्याला नावं द्या आणि ती ग्रुप मध्ये टाका. ठीक आहे. डीएनए आणि आरएनए, रायबोन्यूक्लियस आणि मगाशी तुम्ही ते मराठी आणि मगाशी तुम्ही ना ते प्रश्न सांगितले होते मनाने उत्तरेल ह्याचे आणि काहीतरी जोड्या लावायचे ते प्रश्न ते मी ग्रुप वरती पाठवतो तुम्हाला. मॅम, आपल्या बॉडी मध्ये डीएनए कोणत्या पार्ट मध्ये आहे? काय? आपल्या बॉडी मध्ये डीएनए प्रत्येक सेल मध्ये डीएनए, प्रत्येक सेल मध्ये, स्किन सेल्स मध्ये आहे, आपल्या स्किनच्या आतमध्ये जे मसल आहे त्या मसल्स मध्ये आहे. असं एकही पार्ट नाही ज्यामध्ये डीएनए नाही. ठीक आहे. फक्त आरएनए सोडल्यास, आरएनए मध्ये न्यूक्लियसच नाहीये त्यामुळे डीएनएचा प्रश्न येत नाही. आपले रेड ब्लड सेल्स सोडल्यास आपल्या शरीरामध्ये प्रत्येक मध्ये डीएनए आहे. मॅम, डीएनए आपल्या म्हणजे ग्रोथ होण्यासाठी ना, म्हणजे नाही, ग्रोथ होण्यासाठी नाही, आपलं शरीर बनण्यासाठीच डीएनए लागतं. डीएनए नसेल तर आपण बनूच शकत नाही. क्रोमोझोम म्हणजे ना गुणसूत्रे,
त्याची आकृती वगैरे शरीर डीएनए बनलेलं असतं. काय आपलं पूर्ण शरीर डीएनए बनलेलं असतं. डीएनए ने बनलेलं नाही. डीएनए आपल्या शरीराला कोड करतं. म्हणजे असं तर तुम्हाला सेलने बनलं आहे ना. आपलं शरीर सेल्सने बनलंय, पण त्या सेल्सला हे कोण सांगतं की त्या सेल कुठे जाऊन थांबायचंय किंवा त्या सेल्सला कुठपर्यंत वाढायचंय, हे डीएनए सांगतं. डीएनए आपल्या बॉडीला पूर्णतः बनवण्याचं काम, जे त्याचं पूर्ण आपण जसं की एखादं घर बांधायचं असतं, घर बांधण्यासाठी एक आर्किटेक्चर असतो, इंजिनियर असतो, जे त्या घराचं पूर्ण डिझाईन काढून देतं. त्यानंतर मग ते जे मिस्त्री लोक असतात, गवंडी लोक असतात, ते येऊन मग त्या आकृतीला बघून मग घर बांधतात. बरोबर, सेम काम करतं आपलं डीएनए. ते आपल्या पूर्ण सेल्सला सांगतं की आपल्याला कशी बॉडी बनवायची आहे, आणि मग सेल्स ते काम करतात आणि त्यातून पूर्ण ते छोटं बाळ तयार होतं. ओके. त्यानंतर आपल्याला जे आजार होतात ते सुद्धा बरेचदा आपल्या डीएनए मध्ये स्टोर्ड असतात किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होतो म्हणून असते अनुवंशिक आजार होतात. संकरित प्राणी, संकरित वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा वापर ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये होतो, औद्योगिक ठिकाणी होतो, तिथे हेरिडिटीचा वापर केला जातो. ठीक आहे. सूक्ष्मजीवांना सुद्धा त्यांचा डीएनए आरएनए सुद्धा सेल म्हणजे पेशी. बरोबर. माणसामध्ये किती क्रोमोझोम्स असतात? 24 जोड्या असतात गुणसूत्रांच्या, म्हणजे 48 गुणसूत्रे आपल्यामध्ये असतात. एक जरी क्रोमोझोम वाढलं किंवा एक जरी क्रोमोझोम कमी झालं, काय 23 एक मिनिट 23 जोड्या असतात आणि 46 क्रोमोझोम असतात. येस मॅम, 23 जोड्या असतात. सॉरी. इट्स ओके मॅम. याला म्हणतात की तुमचं लक्ष आहे बरोबर क्लासमध्ये. मी काही मुद्दाम नव्हतं केलं, ते माझं पटकन ते निघून गेलं. ओके. 22 ज्या जोड्या असतात त्या नॉर्मल क्रोमोझोम्सच्या असतात, म्हणजे आपल्या केसापासून आपल्या पायाच्या नखापर्यंत कसं होतं ते सगळं त्या ठरवतात. आणि शेवटची जी 23वी जोडी असते ती एक्स आणि वाय क्रोमोझोम्सची असते. एक्स क्रोमोझोम्स हे गर्ल्स क्रोमोझोम म्हणजे फिमेल क्रोमोझोम असतात, आणि वाय क्रोमोझोम हे मेल क्रोमोझोम असतात. जर ते दोन्ही एक्स असतील तर जे बाळ असतं ते गर्ल म्हणजे फिमेल असतं, आणि जर एक्स आणि वाय असेल, दोन्ही वेगवेगळे असतील, तर तो मेल असतो, म्हणजे मुलगा होतो. तर हे सगळं त्या क्रोमोझोमवर डिपेंड असतं की आपण कसं बनणार आहोत. तर ही बेसिक माहिती आपली अनुवंशिकता आणि इव्होल्युशनची इथे संपली आहे. आणि नेक्स्ट पिरियड पासून आपण प्रतिलेखन, भाषांतर, स्थानांतरण म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन कसं होतं ते आपण बघणार आहोत. मी तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम वरून आपण कसं हे पूर्ण पॉइंट लक्षात ठेवणार आहोत हे सुद्धा आपण त्यावेळेस बघूया. ठीक आहे. सगळ्यांचं बेसिक क्लिअर झालंय? येस मॅम. येस मॅम, प्रश्न ग्रुप मध्ये सेंड करा. हो मी पाठवते तुम्हाला. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय मुलांना. गुड नाईट. मॅम बोल.